हुपरी येथील अवैध मदरशावर कारवाईसाठी हिंदू एकनिष्ठता यांचं आंदोलन सुरू। आज महाआरतीचं आयोजन। हुपरी येथील गट क्रमांक 844 मधील बेकायदेशीररित्या बांधकाम केलेल्या अवैध मदरशावर कारवाईपासून कालपासून हिंदू एकनिष्ठता यांचे कार्यकर्ते नितीन काकडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील, बजरंग दलाचे प्रशांत साळुंखे, प्रताप भोसले यांनी आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं असून आज दुसऱ्या दिवशी 5 वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी आज तोडगा नाही निघाला तर उद्यापासून बेमुदत गाव बंद करण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं। या उपोषणास गावातील विविध मंडळे, विविध पक्ष, आजूबाजूच्या गावातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते हे पाठिंबा दर्शवत आहेत। उपोषणस्थळी काल अपर तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी, गावचे तलाठी व हुपरी पोलीस स्टेशनचे पीआय यांनी भेट देऊन आंदोलनामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी ठरला। या आंदोलनाच्या ठिकाणी माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, शिवसेनेचे तालुका प्रमुख अजित सुतार, नितीन गायकवाड, निळकंठ माने, शिवसेनेचे विभाग प्रमुख विनायक विभूते, अमोल देशपांडे, राजेश भोजे, संजय पाटील, सागर मेथे व विविध पक्षांचे मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। यांच्याशी झालेल्या चर्चेत कोणताच तोडगा निघाला नसल्याने आज महाआरतीचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं।